आपला छावा म्हणजेच छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेत त्याच्या मतितार्थासह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 47 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण सध्या बुधभूषण या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशातील सिंहस्य म्हणजे सिंहाला उद्देशून जे शंभूराजांनी लेखन कार्य केलेलं आहे त्याची चर्चा आपण करत आहोत. तर आजचा बुधभूषण मधील श्लोक क्रमांक 125 हा श्लोक असा आहे. क्षुत्क्षामोपि जराकृशोपि शिथिल प्राणोपि कष्टां दशा मापन्नोपि विपन्न दीधिरपितिरपि प्राणेषु गच्छत्स्वपि मतेन्द्रेन्द्र विभिन्न कुंभदल ग्रासैकबद्धस्पृहा की जीर्ण तृणमती मानमहत्तामग्रेसरः केसरी. क्षुत्क्षामोपि जराकृशोपि, खूप तहानलेला आहे, अडचणीमध्ये आहे, त्याला खूप भूक लागलेली आहे. जराकृशाचं शरीर कृश झालेलं आहे, अगदी हाडाचा सापळा, त्याची जराकृशोपि शरीर एकदम हाडाच्या सापळ्यासारखं, म्हणजे अंगामध्ये काही त्राण उरलेले, शक्ती नाही, ताकद नाही. शिथिल प्राणोपि कष्टांदशा, प्राणही शिथिल झालेले आहेत आणि कष्टांची दशा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. अतिशय कष्ट त्याच्या जीवनामध्ये त्याला पडत आहेत. मापन्नोपि विपन्न धीतिरपि प्राणेषु गच्छत्स्वपि, दुसऱ्या बाजूला त्याला अतिशय विपन्न अवस्था आलेला आहे. एवढी विपन्न अवस्था आली आहे की त्याचे प्राण जे आहे ती आता जातात की काय, एवढी दुरावस्था त्याच्या शरीराची झालेली आहे, एवढी स्थिती त्याची बिकट झालेली आहे. मात्र मत्ते भेंद्र विभिन्न कुंभदल ग्रासैकबद्ध स्पृहा, मात्र त्याची जर अन्न घेण्याची इच्छा असेल तर तो इकडले तिकडलं साधं सुद्धा अन्न घेणार नाही. तर मत्त असलेला मुजोर झालेला जो काही गजेंद्र आहे, जो हत्ती आहे, त्याला पकडून त्याचं कुंभदल ग्रासैकम, त्याच्या जो काही मस्तक आहे त्याच्या मस्तकाचाच घास घेण्याची इच्छा त्याला असते. त्याला असं रस्त्यावर पडलेलं कुठल्या तरी दुसऱ्या प्राण्याने शिकार केलेलं अन्न खाण्याची त्याची इच्छा नसते. असा कोण असतो? तो मृगराज सिंह असतो. हा सिंह अशा तशा गोष्टीसोबत स्वतःला कॉम्प्रोमाइज करत नाही. कितीही दुर्बल झाला, कितीही अडचणीत आला, अगदी त्याचे प्राण जरी कंठाशी आले तरी तो त्याचा बाणेदारपणा, त्याचा जो काही बाणा आहे तो सोडत नाही. परिस्थिती अतिशय बिकट असते, लोक तडजोड करायला बघतात, परंतु जे सिंहासारखे पराक्रमी शक्तिशाली शूर व्यक्ती असतात ते तडजोड करत नाही. पानिपतच्या युद्धाच्या अगोदर नजीब खान रोहिला विरुद्ध दत्ताजी शिंदे यांची लढाई झाली. दत्ताजींचा पराभव झाला. नजीबनं त्यांना पकडलं, त्याला विचारलं, क्यों पाटील लढेंगे क्या? दत्ताजी ने बानेदारपणे सांगितलं, बचेंगे तो और भी लढेंगे, तुमको छोडेंगे नहीं. हीच असते सिंहाची वृत्ती जी शंभूराजांमध्ये होती. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये महाराज लिहितात की जीर्ण तृणमती मानमहत्तामग्रेसरः केसरी. आता किती जरी वाईट परिस्थिती आली की तृणमती, आता हा जो सिंह आहे, हा सिंह तृण खाणार आहे का, गवत खाणार आहेत का? नाही. आपल्या मानमहत्ता अग्रेसर जपणारा हा केसरी आहे, हा सिंह आहे. हा सिंह छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करणारा नाही. परिस्थिती किती जरी वाईट आली तो काय करणार आहे, परिस्थितीला तोंड देणार आहे. गवत खाणार नाही, तर मदमस्त, ते पण साधा हत्ती नाही, मदमस्त माजलेल्या हत्तीच्या मस्तकाचाच ग्रास घेण्याची इच्छा या सिंहामध्ये असते. अगदी अशाच अर्थाचा आणखी एक श्लोक आहे, हा श्लोक बघूया. सिंह कसा स्वाभिमानी असतो, कसा शूर असतो हे दर्शवणारा
किंबहुना त्याचं कुटुंब, त्याची पत्नी सुद्धा जेव्हा तिच्या पोटामध्ये त्याचं सिंहाचं बाळ असतं, म्हणजे एक सिंह पोटामध्ये असतो, तेव्हा त्याचं दर्शन कसं होतं हे सांगणारा एक श्लोक आहे. हा श्लोक क्रमांक 126 आहे. फक्त 2 ओळीचा श्लोक आहे. महाराज लिहितात की परिणत गर्भ भरार्था सिंह वधुहा शल्लकी विपिने अन्वेषयती मदांध द्विरदेन सिक्त मव नितलाम. परिणत गर्भ भरार्था सिंहवधू, सिंहाची वधू आहे, सिंहाची बायको आहे. ती कशी आहे? गर्भिणी आहे, तिच्या पोटामध्ये गर्भ आहे. आणि अशा वेळी सिंह जिथं राहतो शल्लकी विपिनामध्ये, शल्लकीच्या वनामध्ये जिथं सिंह राहतो, शल्लकीच्या वनामध्ये जिथं सिंह राहतो म्हणजे जिथं त्याचं घर आहे, या घरामध्ये ही सिंहीण राहत असते. आणि अन्वेषयती मदांडद्वीरदेने, आणि तिला डोहाळे लागतात. कशाचे? सिक्तम मवनीतलम, कशाचे डोहाळे लागलेले आहेत तिला? तिला मदांडद्वीरदेन, तिला सुद्धा जी इच्छा आहे, त्या सिंहिणीला जी इच्छा आहे ती सुद्धा कशाची आहे? तर गर्भार असलेल्या या सिंहिणीला जे डोहाळे आहेत, जी खाण्याची इच्छा आहे, ती कशाची आहे? मदांध द्विरदेन, म्हणजे मदांध असलेली हत्तीण हवी आहे तिला. तीही कशी? तिच्यासारखीच गर्भार आहे. म्हणजे जो पोटातलं तिच्या बाळ आहे त्याची इच्छा जी आहे ती इच्छा या डोहाळ्याच्या रूपानं प्रदर्शित होते असं मानलं जातं. म्हणजे ह्या सिंहिणीची इच्छा सुद्धा तिच्यासारखीच गर्भार असलेली आणि मदमस्त झालेली, मुजोर झालेली अशी हत्तीण, आणि अशा हत्तींचं मांस खाण्याचीच इच्छा, असेच डोहाळे त्या सिंहिणीला सुद्धा होतात. त्या सिंहिणीला असे कुठलेही पडलेलं मांस खाण्याचे डोहाळे होत नाहीत. याबद्दल असंही सांगितलं जातं की जेव्हा शंभूराजे पोटामध्ये होते तेव्हा अशाच प्रकारचे डोहाळे ह्या राजमातेला सुद्धा आले होते. स्वतः शंभूराजेंच्या मातोश्री सुद्धा एका लढवय्या कुटुंबातले, त्या स्वतः सुद्धा एक चांगल्या योद्धा होत. जिजाऊ मासाहेब सुद्धा एक योद्ध्या होत्या. जेव्हा असे योद्धे, असे कर्तबगार व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांच्या पुढच्या संततीचे डोहाळे जेव्हा असतात ते त्या पात्रतेचे, त्या लेवलचेच असतात. त्यामुळे पोटामधला जो सिंह आहे त्याची इच्छा सुद्धा काय आहे? तर मदमस्त हत्तीनीच मांस खाण्याची इच्छा आहे. महाराज हे सांगतात की जी कर्तबगार माणसं असतात, त्या कर्तबगार माणसाचं जे काही वलय असतं ते वलय ते कुठल्याही परिस्थितीमध्ये असतील तर ते काय होतं? प्रदर्शित होतं. त्यांचं जे काही कौशल्य आहे, त्यांची जी काही क्षमता आहे, ही क्षमता एखाद्या कस्तुरीसारखी असते. ती लपून राहत नाही, ती कुठल्या ना कुठल्या मार्गातून काय ते बाहेर येते, समोर येते. त्यामुळे माणसाची पारख करताना आपण हा विचार केला पाहिजे. अगदी आजच्या पहिल्या श्लोकाप्रमाणेच त्याला पॅरलल असा एक श्लोक आहे. हा महाराजांचा आहे की नाही माहीत नाही, किंबहुना हा महाराजांचा नाहीच, कारण भाषा पाहता आपल्या लक्षात येतं. परंतु त्याचा अर्थ हा महाराजांच्या श्लोकाशी अगदी समांतर, एकदम चपकल असा आहे. तर हा श्लोक असा आहे: झाला क्षीण बहु क्षुदयस्तव जरी की व्यापिला वार्धक्ये, आली कष्ट दशा घडो मरणही की तेज गेले निके, ऐसा मृगराज जीर्ण तुने तो खाईल की काय हा, शौर्य भेदोने हत्ती मस्तक शुभ ग्रासीच जाला स्पृहा, सिंहानोक्ती कलशावत अनुपम अन्योक्ती. समान अर्थ आहे. महाराज सांग झाला क्षीणभू क्षुदयस्तव जरी की व्यापिला वार्धक्य, तहान भूक लागल्यामुळं खूप व्याकुळ झाला किंवा म्हातारपणामुळं व्यापून गेला, वार्धक्य आला, आली कष्टदशा घडे मरण की तेज गेले निके. कष्टदशा आली, आता कधी मरल याचा भरोसा नाही, सगळं शरीरावरचं तेज हे काय झालं? निघून गेलं. ऐसा मृगराज जीर्ण तुने तो खाईल की काय हा, आणि असा जरी हा मृगराज असला तरी हा तृण खाणार आहे का? गवत खाणार आहे का? कारण त्याला आता शिकार करणं शक्य नाही, ते मिळणंही शक्य नाही. मग हा काही गवत खाईल का? खाईल का हा सिंह गवत? शौर्य भेदून हस्ती मस्तक शुभ ग्रासीची जाला स्पृहा, आपल्या शौर्यानं हत्तीचं मस्तक भेदून शुभ ग्रास घ्यावा हीच ज्याची काय असते? इच्छा असते, ना की गवत खाण्याची इच्छा. सिंहानोक्ती कलशावत अनुपम अन्योक्ती. हा
आणि अशी ही सिंहाची अन्योक्ती आहे. म्हणजे कितीही वाईट परिस्थिती आली तरी सिंह गवत खात नाही. शंभू महाराजानेही ते लिहिलेलं आहे आणि त्याच्याशी सुसंगत हा श्लोक असल्यामुळे आपण हा श्लोक आज चर्चेला घेतला होता. तर शंभू राजांचं साहित्य अजोड आहे, त्यांचं चिंतन आणि त्यांची प्रतिभा अगाध आहे. तर हे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. शंभू राजे फक्त योद्धे नव्हते तर एक उच्च दर्जाचे साहित्यिक होते. हे लोकांपर्यंत घेऊन जाऊया आणि आज या ठिकाणी थांबूया. लाईक, फॉलो, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या बुधवारी. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे.